ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बंधूंनो. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं राष्ट्रीय किसान दिवसाचं औचित्य साधत अन्नदाता दिवस हा उपक्रम साजरा केला जातोय. 8 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान स्टेट बँकेच्या वतीनं हा उपक्रम राबवला जातोय. यामध्ये शेती विकास, शेतकऱ्यांचं सक्षमीकरण, आर्थिक सुबत्ता आणि त्यांना ज्या काही वेगवेगळ्या सगळ्या योजना आहेत त्या माहिती होणं आणि त्यांचा लाभ कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. एकंदरीतच शेतकऱ्यांच्या अतिशय प्रगतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं विविध कार्यक्रम राबवले जातात आणि त्याच अनुषंगानं अन्नदाता उत्सव हा साजरा केला जातोय. नेमका हा उत्सव काय आहे, या उत्सवादरम्यान कशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत, त्याच विषयी आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेण विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक माननीय श्री विलास सुखदेव शिंदे सर यांना. सर नमस्कार. नमस्कार. आपल्या स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये. सर, अन्नदाता उत्सव हा आपण साजरा करतोय. 23 डिसेंबर हा आपण भारतभर राष्ट्रीय किसान दिवस म्हणून साजरा करतो आणि त्या अनुषंगानं स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं हा उपक्रम राबवला जातो. तो नेमका अन्नदाता उत्सव हा काय आणि त्याचा उद्देश काय आहे? सर्वप्रथम सगळ्या दूरदर्शन टीमचा माझा नमस्कार व माझे शेतकरी बंधू आणि भगिनींना पण आज या खास दिवशी शुभेच्छा. आज माननीय पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा वाढदिवस. या खास दिवशी आपण किसान दिवस म्हणून योजला जातो. तर याच्यात खास म्हणजे असं आहे की स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे बऱ्याच मीटिंग्स म्हणजे मेळावे शेतावरती प्लस आमच्या जवळजवळ 16,000 शाखा आहेत. तिथे प्रत्येक शाखेमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात आयोजिला जातो. त्यामध्ये शेतकऱ्यांना विविध जे सरकारी योजना आहेत त्याची माहिती दिली जाते. त्याच्या बाबतीत डिटेल्समध्ये सांगितलं जातं. प्लस बऱ्याच ठिकाणी हेल्थ कॅम्प्सही ऑर्गनाईज केले जातात शेतकऱ्यांसाठी. असे विविध उपक्रम आज म्हणजे 15 दिवस बँक सतत घेत आहे. सर, राष्ट्रीय किसान दिवस हा आपण दरवर्षी साजरा करतो आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा जो उपक्रम आहे तो फार महत्त्वाचा आहे, कारण शेताच्या बांधावर जाऊन तुम्ही शेतकऱ्यांना त्याबाबत जनजागृती करता आणि जास्तीत जास्त कशा पद्धतीनं योजनांचा फायदा घेता येईल याविषयी सांगता. आपल्या अर्थव्यवस्थेचा आपण कणा म्हणतो शेतकऱ्याला. मात्र या पद्धतीनं जेव्हा आपण अन्नदाता उत्सव साजरा करतो तर SBI तर्फे सुद्धा जो उपक्रम राबवला जातो त्यामध्ये जनजागृती केली जाते. तर त्याविषयी काय सांगा? बऱ्याचशा सरकारी योजना आहेत. जसं की ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणजे जेव्हा पीक उगवतं त्यासाठी स्पेशल त्यांना अन्न म्हणजे पूर्ण इंडियामध्ये पोहोचवण्यासाठी काय काय स्टोरेजची वगैरे गरज लागते, त्यामध्ये लोन देणं. नंतर बाकीच्या ज्या योजना आहेत म्हणजे PFME तिथे म्हणजे काय काय फूड प्रोसेसेस करून तिथे मायक्रो जे कंपनीज आहेत जे फूड म्हणजे सॉसेस वगैरे बनवतात त्यांच्यासाठी विविध उपक्रम आहेत. नंतर PM कुसुम योजना आहे. त्यामध्ये स्पेशली सोलार वरती भर दिला आहे. जे रिन्युअल एनर्जी आपण बोललं जातं, जे सूर्यापासून मिळते, ती योजना आहेत व विविध अशा योजना आहेत. नंतर बचत गटा बाबतीत पण स्पेशली आपण सांगतो या योजनेमध्ये. प्लस शेतकऱ्यांना आपले सिबिल कसे ठेवायचे त्या बाबतीतही म्हणजे सिबिल कसे पुरवठा कसा चांगला ठेवावा त्या बाबतीतही डिटेलमध्ये आम्ही सांगितले जाते. अच्छा, म्हणजे ह्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्या तुम्ही सांगितल्यात आता. तर यामध्ये AI म्हटलात तुम्ही.
तर ती AIF योजना काय आहे? कारण बऱ्याचदा शेतकऱ्यांना माहितीच नसतं, तर ते काय आहे? AIF योजना ही मेन म्हणजे पंतप्रधान मोदी साहेबांनी सुरू केली आहे. बरं. त्यामध्ये स्पेशली म्हणजे जेव्हा पीक येतं आफ्टर हार्वेस्टिंग, हं, तर जे अन्न आहे ते नाशवंत बऱ्याच ठिकाणी नाशवंत असतं. हं. ते नाशवंत होऊ नये यासाठी कुठे कोल्ड स्टोरेजची म्हणजे गारठा असलेलं स्टोरेज म्हणजे अच्छा. फ्रीज मोठ्या प्रमाणे हं. तो यूज केला जातो. तर ते बिल्डिंगसाठी किंवा गोडाऊन्स जिथे लागतात, बरं. ज्याच्यामुळे पाऊस पाण्याने आपलं अन्न खराब नाही होऊ, शेतकऱ्याला अ, अ, नुकसान ना हो, त्यासाठी फंड दिला जातो. बरं. सेकंड थिंग अजून काही म्हणजे ट्रक वगैरे तुम्हाला जर अन्नधान्य पुरवठा तुम्हाला हं. पुढील कुठे पाठवायचा असेल, त्या बाबतीत ट्रक्स वगैरे त्याची पण आपण लोन देऊ शकतो त्यामध्ये. अच्छा, म्हणजे AIFमध्ये इथे जे नाशवंत जी म्हणा फळभाज्या आहेत किंवा इतर जे आहेत पदार्थ, तर त्यांच्यासाठी स्टोरेजसाठी सुद्धा केले जातं. तसंच बाजारपेठेमध्ये पोहोचवण्यासाठी सुद्धा, वाहनांसाठी सुद्धा कर्जपुरवठा केला जातो. अशा वेगवेगळ्या माध्यमातनं हा कर्जपुरवठा करत असताना आणखीन एक इथे योजना आहे, ती म्हणजे PMFME. तर ही काय आहे? PFME खास म्हणजे बरेचसे म्हणजे फ्रुट्समधून पल्प बनवलं जातं. काय मायक्रो फूड्स केले जातात. त्यामध्ये सॉसेस वगैरे, नंतर लोणचे वगैरे. तर हं. त्यात जे आपण पहिले पारंपरिक पद्धतीने बनवत होतो, त्याला मेकनायझेशन करण्यासाठी स्पेशली सरकारने यामध्ये स्कीम ठेवली आहे. अच्छा. म्हणजे ते सगळे फूड प्रोसेसेस आपल्याला अपग्रेड करता येईल शेतकऱ्यांना. ज्याच्याकरून मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन याच्यामध्ये मिळेल आणि शेतकऱ्याला याच्यात फायदा मिळेल. हं. त्यामध्ये मग बरेच तुम्ही सॉसेस बघता, नंतर पल्प जे हां. आहे, नंतर अजून काय-काय म्हणजे जे फ्रुट्समधून म्हणजे आपल्या फळभाज्यांमधून काय-काय, व्हेजिटेबल्समधून काय-काय प्रोसेसिंग करून आपल्याला कसं अजून उत्पन्नाचा चांगला मोबदला मिळेल या बाबतीत शेतकऱ्याला देता येईल, यामधून बँक विचार करत आहे. अच्छा. म्हणजे फळं असो किंवा मग इतर ज्या फळभाज्या असो आणि त्याच्यापासून ते प्रोसेस करून जे पदार्थ तयार करतात, तर ते कशा पद्धतीने केले पाहिजेत आणि त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे, तर ते पुरवलं जातं आणि त्याच्यासाठी हा पतपुरवठा केला येस, जातो. येस. आणखीन एक तुम्ही मगाशी म्हटलात PM कुसुम योजना. तर ही सुद्धा अतिशय सुंदर असं नाव आहे PM कुसुम. पण ती नेमकी काय आहे? कारण बऱ्याचदा माहितीच नसतं शेतकऱ्यांना आणि त्या जर योजना माहिती झाल्या आणि त्याचा उद्देश माहिती झाला, तर जास्तीत जास्त शेतकरी आहेत ते संपर्कात येतात. पीएम कुसुम योजना ही खास म्हणजे सोलारसाठी आहे. अच्छा. सोलार म्हणजे सौर्य ऊर्जा जे बोललं हो. जातं त्यामधून जिथे अजून इलेक्ट्रिसिटी पोहोचली नाहीये, हं. तर तिथे सौर ऊर्जा करून शेतात पाणी आणण्यासाठी पंप्स दिले जातात. त्यासाठी कर्ज बँक देते. नंतर परत जिथे म्हणजे शेतीत काय उगवत नाहीये, हं. बंजर जमीन आपण त्याला बोलतो. जर त्यामध्ये सोलार प्लांट लावले, हं. तर ते प्लांटमधून जी पण वीज प्रोड्यूस होते, ती शेतकऱ्याला त्याचा बेनिफिट मिळतो. त्या पैसे त्यांच्या अकाउंटला क्रेडिट होऊ शकतात. बरं. तर त्या योजनाही आहेत. त्यासाठी बँक लोन देते. नंतर हे मेन म्हणजे पाण्यासाठी वापरलं जातं सोलार पंप्स. हं. ते इलेक्ट्रिसिटी असली तर त्याच्यामध्ये जास्त म्हणजे बिल जास्त येतं. हं. पण सोलारमुळे फ्रीमध्ये ते कन्झ्युम करू शकतात आपले. अच्छा. फ्रीमध्ये त्यांचं काम होऊ शकतं. कारण सौर ऊर्जा ही भारतात प्रचंड आहे. हो, त्यामुळे हो. काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे सौर ऊर्जेवर चालणारी जी यंत्रणा आहेत, यंत्र आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे ही शेतकऱ्यांसाठी. येस. आणि मग ही सौर ऊर्जेवर चालणारे समजा पंप असतील किंवा इतर जी यंत्र आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा अगदी सहजरित्या शेतकऱ्यांना उपलब्ध होतं कर्ज? येस. आरामात तुम्हाला कर्ज मिळू शकते. तुम्हाला प्लांट कुठे लावायचा आहे त्या बाबतीत स्टडी वगैरे हं. तुम्हाला टेक्निकल नो हाऊस पण आमचे जे रूरल ऑफिसर्स आहेत ते देऊ शकतात त्या अच्छा. बाबतीत. सिबिल स्कोर म्हटलं जातं. बऱ्याचदा आपण ऐकतो, की सिबिल चांगला असेल तर फार चांगला आहे, असं बऱ्याचदा ऐकतो. पण नक्की सिबिल काय आहे आणि त्याचे फायदे कसे मिळतात शेतकऱ्यांना? सगळ्यात पहिलं जे फायनान्शियल आपलं बॅकग्राऊंड आहे, हां. ते आपल्या सिबिलमुळे कळतं. अच्छा. तर तुम्ही कुठून लोन घेतलं आहे, तुम्ही किती थकीत केलेलं आहे लोन, तुम्ही कुठे गॅरेंटर आहात का? तर त्या सिबिल सिस्टममधून आपल्याला कळतं.
तर ते सिबिल आपल्याला चांगलं ठेवण्यासाठी बँका तुम्हाला पतपुरवठा वगैरे करतात. ते तुम्ही बरोबर त्याचं कर्ज फेडायचं आहे तुम्हाला. अच्छा. जर एखादा पण हप्ता चुकला आहे तर तुम्ही त्या बाबतीत डिटेलमध्ये बँकेला सांगा, ते तुमचं सिबिल करेक्ट करतील. पण सिबिलमध्ये तुम्हाला तुमचे हप्ते बरोबर गेले पाहिजेत. हं. कुठेही तुम्ही गॅरेंटर राहताना काळजीपूर्वक गॅरेंटर राहावा कोणासाठीही. बरं. कारण त्यांनी थकीत केला तरी तुमचं सिबिल खराब होऊ शकतं. आमची माती आमची माणसं. सिबिल चांगला असल्यानंतर जसं शेतकऱ्यांना तर मिळतच आहे कर्ज आणि त्याच्यानंतर हप्ते फेडताना सुद्धा कशा पद्धतीने ते फेडले पाहिजेत? कारण बऱ्याचदा होतं की ते सुद्धा मॅनेजमेंट जमत नाही. तर त्यासाठी शेतकऱ्यांना म्हणजे काय सांगाल तुम्ही? कशा पद्धतीने त्यासाठी हप्त्यांसाठी पैसे काढून ठेवले पाहिजेत? 99% मध्ये बँक हे हप्ते जेव्हा तुमच्या घरात पीक येतं त्यावेळेसच तारखेवर लावले असतात. अच्छा. तर ते विकण्यासाठी पण बँक 6 महिने तुम्हाला वेळ देते. हं. ते विकल्यावरती तुम्ही जेव्हा पैसे तुमच्या घरी येतील त्यावेळेसच बँकेचे हप्ते लावले जातात. त्यामुळे जर ते हप्ते तुम्ही बरोबर व्यवस्थित फेडले तर हं. तुमचं सिबिल चांगलं राहील. आणि आज जर तुम्हाला समजा एक 2 लाख लोन दिलं आणि तुमचं सिबिल चांगलं असेल, तुम्ही परतफेड बरोबर केली असेल, तर पुढे तुम्हाला जास्त लोन मिळू शकतं. अच्छा. जेणेकरून तुमच्या मुलांच्या एज्युकेशनसाठी, घरासाठी, सगळ्यासाठी बँक लोन देऊ शकते. बरं. त्यासाठी सिबिल जे पतपुरवठा आहे ते तुम्हाला व्यवस्थित ठेवलं पाहिजे तुमचं. म्हणजे हे पण महत्वाचं आहे, की कर्ज दिल्यानंतर ती लगेच परतफेड केली जात नाही. ते हप्ते सुद्धा कालांतराने ते लावले जातात, जेव्हा आपलं जे उत्पादन आहे, ते जेव्हा तयार होतं त्यावेळेस. म्हणजे हे सुद्धा महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा वाटतं, की आपण घेणार, कर्ज घेतल्यानंतर त्याचे हप्ते कोण फेडणार? आणि मग ते काय प्रॉब्लेम झाला? असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आजही आहेत सर. आर-बी-आय तर्फे आर-बी-आय डेफ म्हणून सुद्धा राबवली जाते योजना. तर हे नक्की काय आहे? आर-बी-आय डेफमध्ये डिपॉझिट एज्युकेशन फंड म्हणून आहे. बरं. ज्याच्यात बरेचदा आपण खाते ओपन करतो. बरेच शेतकरी बंधू नाहीतर नॉर्मल पब्लिक अकाउंट ओपन करते. पण कमीत कमी 10 म्हणजे ते खाते व्यवस्थित चालतात. पण त्याला प्रत्येक 10 वर्षांनी आपलं के-वाय-सी नोंदवायचं आहे. जर ते नोंदवलं नाही, तर ते खाते म्हणजे डिपॉझिट डेफ अकाउंटमध्ये कन्व्हर्ट होतात. त्या हो. डेफ अकाउंटमध्ये कन्व्हर्ट झालं ते आर-बी-आयकडे जातात. तर आमचं हेच सांगणं आहे सगळ्या आज म्हणजे इथून सांगत आहे, की सगळ्या शेतकरी बंधूंनी आपले जे पण खाते उघडले असतील, तर त्यामध्ये के-वाय-सी कंपल्सरी करत जावा. हं. के-वाय-सी केल्यामुळे खाते ऑपरेटिव्ह राहतं आणि खात्यातनं देवाण-घेवाण करत राहावा. बऱ्याच अच्छा. वेळेस खाते उघडले जातात, पण बऱ्याच लोकांना माहीत नसतात, की खाते आपण या बँकेत उघडले आहेत आणि आपण चालवले नाही. व्यवस्थित चालवले काही प्रॉब्लेम नाही. पण नाही एखाद्या वेळेस बऱ्याच वेळेस विसरभोळपणा होतो हं. आणि खाते विसरलं तर ते डेफ अकाउंटमध्ये जातात. त्यासाठी इथून सगळ्यांना मी सांगत आहे, की कंपल्सरी आपल्या जवळच्या शाखेमध्ये जावे. हं. जवळच्या शाखेमध्ये आपल्या अकाउंटची तपासणी करावे आणि तिथे लागत असल्यास के-वाय-सी जे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्याकडे जे इलेक्शन कार्ड्स वगैरे असतील त्या थ्रू तुम्ही तुमचे के-वाय-सी करण्यात यावे. बरं. आणि साधी सोपी प्रक्रिया आहे आणि याबाबत सुद्धा मेसेज सुद्धा वारंवार पाठवले जातात, की आपली ई-के-वाय-सी करायची आहे, तर ती करा किंवा प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन पण आपण करू शकतो के-वाय-सी. तर ही अतिशय आणि सरळ आणि सोपी प्रक्रिया आहे. मात्र आपणच आपलं जे खातं आहे, ते चालवतोय आपणच आणि त्याचा लाभ किंवा काही इतर ज्या गोष्टी आहेत, त्या मिळण्यासाठी अतिशय महत्त्वाची ही प्रक्रिया आहे के-वाय-सी. ई-के-वाय-सी हा एक मुद्दा तर आहेच. याच अनुषंगानं आपण आता पाहतो, की मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड होतात. आणि मग यासाठी सुद्धा सायबर सिक्युरिटी खूप मोठ्या प्रमाणात राबवली जाते. तर ती कशा पद्धतीनं एस-बी-आय मार्फत राबवली जाते? मी माझ्या शेतकरी बांधवांना आज इथून आवाहन करतो, की कृपया आपले खाते कुणालाही वापरायला देऊ नका. हां. हे माझं खास सांगणं आहे, की बऱ्याच वेळेस इथं फंड्स एकाचे दुसरे फंड्स वापरले जातात. म्यूल अकाउंट ज्याला बोलतात. की बरेच वेळेस आपले मित्र बोलतात, की माझे पैसे एवढे पाठवायचे आहेत. कृपया करून आपले खाते आपल्यासाठी राखीव ठेवा. कोणालाही त्याच्या बाबतीतचं ओ-टी-पी नाहीतर आय-डी, पासवर्ड कोणालाही सांगू नका. कारण बरेच आजकाल फ्रॉड्स होत आहेत. बरेच आम्ही बघतही आहोत. प्लस आपलं ए-टी-एमचा पिन बऱ्याच वेळेस म्हणजे आपण काय तर कामात असतो, आपण आपलं ए-टी-एम कार्ड दुसऱ्यांना वापरायला देतो, हो. की येताना जर तुम्ही बाजारात जात असाल, तर हां. माझे एवढे ₹1000 या ए-टी-एममधून आणा. पण कधी ठीक आहे, एक वेळा ते घेऊन येतील. पण नेक्स्ट टाईम तुमच्या खिशातले कधीही ए-टी-एम ते घेऊन जातून त्यांचं पिन तर त्यांना माहितीच असतं. हो. मग अशा प्रकारे बरेच फ्रॉड्स होत आहेत.
तर अच्छा. मग हे सायबर सिक्युरिटीमध्ये आम्ही स्पेशली ते सांगतो, की कोणालाही ओ-टी-पी शेअर करू नका. कोणाबरोबरही के-वाय-सी पण तुम्ही शेअर करू नका. हं. तुम्ही बँकेत जाऊन, बँकेत आमचे ऑफिसर्स, क्लेरिकल स्टाफ बसलेला आहे, त्यांच्याशीच तुम्ही डिटेल्स शेअर करा. जेणेकरून तुम्हाला नुकसान ना होय. हं. आणि अशा पद्धतीने कुठलीच बँक ओ-टी-पी असा मागत नाही. नाही. तर ते एक महत्त्वाचं आहे, की आपण बऱ्याचदा लगेच सांगून टाकतो. तर त्याच्यामुळे सगळा एका ओ-टी-पीमुळे खूप मोठा इश्यू होऊ शकतो. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि यासाठी सुद्धा जनजागृती सुद्धा केली जाते ना सर? आणि या अन्नदाता उत्सवादरम्यान सुद्धा याविषयी मार्गदर्शन केलं जातं ना हो. शेतकऱ्यांना? हो. जे पण आता 8 ते 23 तारखेपर्यंत अन्नदाता उत्सव आहे. हां. ज्या गावात मीटिंग घेतली जाते, तिथे सायबर सिक्युरिटी बाबतीत प्लस आर-बी-आय डेफ अकाउंट बाबतीत प्लस या सरकारी योजना ज्या ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, पी-एफ-एम-ई, पी-एम कुसुम योजना आहेत, त्या बाबतीत डिटेल्समध्ये आमचे जे ॲग्रीकल्चर ऑफिसर असू द्या, अच्छा. आमचे शाखा व्यवस्थापक असू द्या, ते डिटेलमध्ये तुम्हाला याच्या बाबतीत माहिती देत आहेत. विकसित भारत 2047 कडे आपण वाटचाल करतोय सर आणि एक आपलं ते विजन आहे आणि या विजनकडे वाटचाल करीत असताना शेतकऱ्यांचं यामध्ये योगदान कशा पद्धतीनं असणार आहे याविषयी काय सांगाल तुम्ही? विकसित भारतमध्ये जे शेतकऱ्यांचं योगदान आहे ते अहोमूल्य आहे आणि ते मोठ्या प्रमाणात असणार आहे. हं, कारण आज कितीही माणूस मोठा झाला तर अन्न हे लागणारच आहे आणि प्रोडक्शन हे वाढतच जाणार आहे लोकसंख्याप्रमाणे. हं, तर ज्या सरकारी योजना आहेत, ज्या आपण आता डिस्कस केल्या, ॲग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड हं. हे ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांना पीक त्यांचं जे पण पीक येतं ते कसं वाढीव करण्यासाठी, जास्त दिवस कसे टिकवावे यासाठी या योजना आहेत. बरं. त्यासाठी शेतकऱ्यांनी तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग झाले. तर 2047 मध्ये आपण एक चांगलं राष्ट्र, डेव्हलप्ड नेशन म्हणून विकसित होऊन जाऊ. हं. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी याचा भरपूर फायदा घ्यावा. कारण या योजनांमुळे भारत बाहेर एक्सपोर्ट पण करू शकतो. हो. जर आम्ही चांगलं आमचं शेतीतनं पीक काढलं तर हं. पुढे आम्ही त्यासाठी टेक्निकल नो हाऊससाठी तुम्ही आमच्या लोकल ब्रांचेसला पण भेटू शकता. आमची माती आमची माणसं. सर स्टेट बँकेच्या वतीनं जसे उपक्रम राबवताना कशा पद्धतीनं याचं नियोजन पण केलं जातं? कारण पूर्ण देशभरामध्ये हा उत्सव राबवला जातो. तर ते कसं नियोजन केलं जातं? स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जवळ-जवळ 16,000 शाखा या ग्रामीण किंवा म्हणजे अर्बन सिटीजमध्ये हं, आहेत. हं, तर त्या शाखेमध्ये बँकेचे व्यवस्थापक प्लस गव्हर्नमेंट जे ॲग्री डिपार्टमेंटचे ऑफिसर्स, अधिकारी असू द्या, त्यांच्या सोबत प्रत्येक शेतकऱ्याच्या म्हणजे शेतामध्ये जाऊन प्लस ग्रामपंचायत ऑफिसेस मीटिंग हं. तिथे स्पेशली मीटिंग घेतले जातात. त्या मीटिंगमध्ये हे डिटेल्समध्ये आम्ही सगळे प्रोजेक्ट्स त्यांना सांगत आहोत. हं. जेणेकरून शेतकरी त्याचा फायदा घ्यावा म्हणून हं. आणि त्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी प्लस त्याबद्दल त्यांचा मोबदलाही वाढण्यासाठी खास सरकार पण आणि बँकेतर्फे पण प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये सुद्धा फूड एंटरप्राइजेस लोन ही सुद्धा स्कीम राबवली जाते. तर ती पण काय आहे? म्हणजे त्याचा सुद्धा लाभ घेता येईल शेतकऱ्यांना? फूड एंटरप्राइजेस लोन हे खास करून स्टेट बँकेचं प्रोडक्ट आहे. म्हणजे स्टेट बँकेतर्फे केलं जातं. हं. जे मी तुम्हाला सांगितलं, की मीन्स शेतीतनं जे उगवतं त्याला कसं जास्त वेळ वेळ ठेवता येईल, बरं. जास्त नाशवंत गोष्टी कशा जास्त वेळ टिकवता येतील. तर त्यासाठी जे प्रोसिजर्स लागतात, ज्याला कोल्ड स्टोरेज हं. बोलतात, कोल्ड चेन म्हणजे लागणार त्या बाबतीत. जे ट्रक्स, लॉरीज जे कोल्ड स्टोरेज असतील, वाहन व्यवस्था. वाहन व्यवस्था वगैरे त्यामध्ये आपल्याला वीज देता येईल. त्यासाठी आम्ही स्टेट बँकेतर्फे कर्ज दिले जाते. नाहीतर शेतीमध्ये उत्पन्न कसे जास्त वाढवता येईल, ज्याला आपण लँड डेव्हलपमेंट बोलतो. हं. त्यासाठी ही स्पेशल स्कीम आहे. आणखीन एक दुसरी योजना पण आहे किसान समृद्धी. तर ती पण काय आहे? किसान समृद्धी ही स्पेशली शेतकऱ्यांसाठी आहे. जे पहिले किसान क्रेडिट कार्ड होते, त्यामध्ये आता हे किसान हं. समृद्धी ऋण आहे. याच्यामध्ये जे शेतकऱ्याला पहिल्यापासून लँड डेव्हलप करण्यासाठी, नंतर बीज आणण्यासाठी, फर्टिलायझर्स आणण्यासाठी किंवा मीन्स जे पिकवण्यासाठी जे
अवजार प्रोडक्ट्स लागतात हं. त्यासाठी हे लोन दिलं जातं. अच्छा. त्या लोन त्यांना त्यासाठी फायदा होतो की स्वस्त दरात मिळतात हं. शेतकऱ्यांना लोन. तर बरं. ते म्हणजे जेव्हा आणि येतं परत म्हणजे भरण्यासाठी हां. हे जेव्हा पीक उगवतं त्यानंतर 6 महिने मार्केटिंगसाठी दिलं जातं आणि मग परतफेड केली जाते या कर्जात. अच्छा. आणि हे स्वस्त प्रमाणात मिळतं हां, म्हणजे किसान ऋण जे टक्के आहेत ते फार कमी असतात कमी शेतकऱ्यांसाठी. दरात. सर, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं कृषी चौपाल हा सुद्धा एक उपक्रम असा राबवला जातो. तर नेमका ते काय आहे आणि त्याचा कशा पद्धतीने फायदा होतो शेतकऱ्यांना? चोपाल जे आपण आता बोलत होतो की मीटिंग्स हं. सभा हं. ज्या शेतकऱ्यांच्या घेतो त्या सभा चोपाल म्हणजे त्यांच्या शेतावरती जाऊन आपण ती मीटिंग्स घेतो. बऱ्याचशा छोट्या-छोट्या खेड्यात जाऊन शेतांमध्ये हं. नाहीतर ते ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये किंवा मंदिरामध्ये या मीटिंग्स घेतल्या जातात. त्या बाबतीत शेतकऱ्याला डिटेलमध्ये पतपुरवठा काय आहे? जसं आपण डिस्कस केलं सिबिल काय आहे? हां. नंतर टेक्निकल नो हाऊ म्हणजे एखाद्या जर तुमच्या शेतामध्ये काय पीक चांगलं येईल त्या बाबतीत डिटेल त्या बाबतीत सांगितलं जातं. महिला ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात महिला बचत गटाच्या माध्यमातनं वेगवेगळे उद्योगधंदे, जोडधंदे करतायत आणि त्यांचा खूप मोठा वाटा आहे. तर त्यासाठी सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं कार्य केलं जातं, सहकार्य केलं जातं. तर ते कसं? महिला शेतकरी भरपूर आहेत हं. आणि ते भरपूर म्हणजे चांगला फायदा करून घेत आहेत बचत गटा थ्रू. हां. महिला बचत गट. त्यामध्ये 10 ग्रुप बनला जातो. 10च्या आसपास महिला असतात. 10 ते 20च्या प्रमाणात लेडीज महिला ग्रुप बनू शकतात. हं. त्यांच्या ज्या फंड्स असतात त्याच्या 6% 6% पटाने बँकेतनं कर्ज देऊ शकतो आणि अच्छा. ते कर्ज म्हणजे 1.5 लाखापासून ते 20 लाखापर्यंत स्टेट बँकेत अवेलेबल आहे. त्याचा भरपूर फायदा घेऊ शकतात आणि त्यामध्ये हे स्पेशल जे आपण प्रॉडक्ट सांगितले, हं. पापड, लोणचे, नंतर कपडे, नाहीतर सर्फ, साबण हां, हां. या ज्या घरी बनवणाऱ्या गोष्टी आहेत, त्या मोठ्या प्रमाणात महिला बनवत आहेत. त्यामुळे त्यांचा घरात पण ते मोबदला येत आहे. जे बरं. इन्कम आहे ते घरातही मिळतं. हं. त्यामुळे घरात प प सु परिस्थिती चांगली सुधारत आहे. तर अशा काही योजना आहेत बचत गटामध्ये, की महिला आता स्वतःहून पुढे येऊन बचत गट स्थापन करत आहे. हं. त्यामध्ये बेनिफिट्स घेत आहे आणि राष्ट्राला चांगलं म्हणजे पुढे नेत आहे. हं. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं जसे हे वेगवेगळे उपक्रम नेहमीच शेतकऱ्यांच्या हितांसाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी, जागृतीसाठी केलेच जातात. तर यासाठी जर कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचं असेल, तर मग त्यासाठी काही म्हणजे एक विशिष्ट क्रायटेरिया आहे का? आणि कशा पद्धतीने अगदी सहजरित्या ते उपलब्ध घेता येईल त्यांना, त्याविषयी सांगा थोडं? माझ्या शेतकरी बांधवांना सांगतो, की आमच्या जिथे शाखा आहेत, हं. जवळ-जवळ 16,000 शाखा आहेत, ज्या रुरलमध्ये आहेत, अर्बन एरियाजमध्ये आहेत. तर तिथे तुम्ही भेट देऊ शकता. आपल्या जवळच्या गावाच्या जवळ जी शाखा असेल, नाहीतर आमचे CSP बंधू आहेत, हं. जे म्हणजे मदत करू शकतात बरं. तुम्हाला. प्लस ग्रामपंचायत ऑफिसेसमध्ये पण ते कर्मचारी पण सांगतात, स्टेट बँकेत तुम्ही जाऊ शकता. अच्छा. आणि डॉक्युमेंट्स वगैरे एकदम सिंपल आहेत. तुमच्या जमिनीचे कागदपत्र प्लस तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड हं. प्लस बँकेत एक खातं पाहिजे. ते तुम्ही दाखवल्यावर तुम्हाला लगेच कर्ज पुरवठा होऊ शकतो आणि हे अच्छा. कर्ज व्यवस्थित भरल्यावरती पुढील कर्जही तुम्हाला मोठ्या प्रमाणात बँक देऊ शकते. बरं. पण यामध्ये जेव्हा तुमच्याकडे असे ग्राहक येत असतात शेतकरी, तर मग त्यांच्या काही अडचणी अशा वेगळ्या, ज्या प्रकर्षाने आपल्याला जाणवतात आणि त्यावर सुद्धा मग स्टेट बँकेच्या वतीनं काम केलं जातं. तर असे काही आहेत का, की बाबा आमच्याकडे हेच नाहीये किंवा आमच्याकडे एखादा कागद नाही, अशा काही घटना घडतात का? बऱ्याचदा अशा घटना ज्यामध्ये म्हणजे बरेच शेतकऱ्यांकडे जमीन नसते, तर हं. ते भाड्या तत्त्वावर घेतात. तर त्यामध्येही बँक लोन देते. बरं. ते असं नाही की मी म्हणजे जागेचा मालक असेल तरच लोन मिळेल असं नाही. हं. जर तुम्ही भाड्यावरती पण जमीन घेतली शेती करण्यासाठी, बरं. तर त्यासाठीही बँक तुम्हाला कर्ज देते. अच्छा. व काही डॉक्युमेंट्स कमी जास्त असतील, तर त्याबाबतीत तुम्हाला जे तुमचे रुरल ऑफिसर्स आहेत, ते हं. तुम्हाला डिटेल गाईडन्स देतील. तो हं. ते डॉक्युमेंट्स कुठून जमा करण्यासाठी. तर त्यामध्ये तुम्ही थोडीसं सहकार्य केलं, तर तुम्हाला आरामात कर्ज पुरवठा होऊ शकतो. अच्छा. आता ज्यांच्याकडे शेती नसते किंवा जमीन नसते, तर मग शेतीसाठी लागणारं जे साहित्य आहे, त्यामध्ये आता ड्रोनपासनं वेगवेगळी अवजारं आहेत, तर ती सुद्धा भाडे
भाडेतत्वावर देतात बरीचशी, तर त्यासाठी सुद्धा म्हणजे अर्थसहाय्य केलं जातं स्टेट हो. बँकेतर्फे? अच्छा. हो, त्यामध्येही अर्थसहाय्य केलं जातं. जे नवीन-नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, हं, त्यासाठीही बँक पुढे आलेली आहे. त्यामध्ये ॲग्री क्लिनिक म्हणजे जे मुलं ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट करतात, हं. त्यांच्यासाठीही या स्कीम्स आहेत. अच्छा. जे स्वतःच्या गावामध्ये क्लिनिक उभा करू शकतात, जेणेकरून तिथलच्या लोकल शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट मिळेल. बरं. त्यासाठी बँक पतपुरवठा करत आहे. अच्छा, वाह! राष्ट्रीय किसान दिवसाचं औचित्य आहे आणि 8 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान अन्नदाता उत्सव हा साजरा केला जातोय आणि मला वाटतं अन्नदात्याचं आपण स्मरण करूनच त्यांनी जे म्हणजे आपल्याला शेतीत राबून आपल्या ताटामध्ये जे आयतंच अन्न येतं, तर त्याचे ऋण फेडण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो. तर या अनुषंगानं शेतकऱ्यांना आणि इतर सगळ्या नागरिकांना काय तुम्ही संदेश द्याल? माझ्या शेतकरी बांधवांना खास संदेश असेल, की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जिथे-जिथे शाखा आहे, तिथे जाऊन एकदा तिथलचे रुरल ऑफिसर नाहीतर बँकेचे व्यवस्थापक जे पण स्टाफ असेल त्यांच्याशी तुम्ही भेटीगाठी करा. तुम्हाला त्याचा भरपूर फायदा मिळतील. पुढचे बँकेचे काय म्हणजे डिटेल्समध्ये प्रोडक्टच्या बाबतीत हं. माहिती तुम्हाला मिळू शकते. कसलीही चिंता करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला सगळे ऑफिसर्स त्या बाबतीत मदत करतील. अच्छा. हेच माझं मेन सांगणं आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशा पद्धतीनं जसा शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि अहोरात्र कुठलीही तमा न बाळगता आपल्या शेतामध्ये मेहनत घेऊन वेगवेगळे जे म्हणूया आपण जी शेतीमधनं जी पिकं आहेत ती त्याचं उत्पादन घेतात आणि मोठ्या तऱ्हेनं स्वतःचा तर प्रगती साधतात, त्यासोबतच देशाची प्रगती साधण्यासाठी खूप मोठा मोलाचा वाटा हा शेतकऱ्यांचा आहे. आणि याच शेतकऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेसाठी, सक्षमीकरणासाठी, प्रगतीसाठी, समृद्धीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीनं सुद्धा अहोरात्र मेहनत घेतली जाते आणि खूप मोठं काम केलं जातं आणि याच अनुषंगानं राष्ट्रीय किसान दिवसाचं औचित्य साधत अन्नदाता उत्सव साजरा केला जातोय. तुमच्या जवळपास असे वेगवेगळे उपक्रम असतील तर निश्चित अन्नदाता उत्सवाला भेट द्या आणि या सगळ्या योजना किंवा या कार्यक्रमाचा लाभ घ्या. सर, तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलंत त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद. आभार. धन्यवाद.